7,000 माणसं पटापट पार होतात, पण तिथे एका माणसावर मला 5-5 महिने लागतात, हात मोडतात माझे. तेव्हा इथल्या लोकांना सहयोगात काय आम्हाला मिळालं हे समजत नाही. एकदा गगनगड महाराज त्यांना भेटायला पुष्कळसे सहयोगी गेले होते. तर गगनगड महाराजांनी त्यांना सांगितलं की मला एकंदर 21,000 वर्ष लागले व्हायब्रेशन्स येण्याला. मी पहिल्यांदा बेडूक होतो, तेव्हापासून मला सगळं आठवत आहे. आणि बेडकापासून हळूहळू मी मानव झालो, तेव्हा परास्त मी परमेश्वरालाच म्हणत होतो की परमेश्वरा मला कसं तरी करून चैतन्य दे. करता करता मानव झाल्यावर सुद्धा मी फार तपश्चर्या केली, अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे 21,000 वर्ष तुम्ही बघा म्हणजे किती असतात ते. आणि मानव बनून सुद्धा मी म्हणे 12,000 वर्ष तपस्या केली. आणि 12,000 वर्षानंतर आत्ता 2 जन्मापूर्वी मला व्हायब्रेशन्स हाताला लागले. तेव्हा आता हे 3रा जन्म माझा व्हायब्रेशन्सचा असल्यामुळे याची मला महानता आणि मोठेपणा माहिती आहे. आणि तुम्हाला माताजीने असंच फुकटात दिलेलं आहे सगळं. तेव्हा मी त्यांना पुष्कळदा विचारतो की तुम्ही अशी कशाला फुकटात सगळ्यांना वाटत चालले, त्यांना काही अक्कल तरी आहे का, त्यांना काय मिळते. तर माताजी म्हणतात की आमची मर्जी असं समजा तुम्ही. ते आपल्या हसून असं सांगतात, पण तशी गोष्ट नाही. वेळ आलेली आहे, देण्याची वेळ आली. देण्याची वेळ आली म्हणजे सर्वांना द्यावंच लागणार. वेळही आलेली आहे, परत परमेश्वरालाही विवंचना पडलेली आहे की जर आता ह्या लोकांना पार नाही केलं तर मात्र सर्वनाश होणार आहे. संबंध जे काही विश्वातली सृष्टी आहे ती माणसावर आधारित आहे. जर माणसाचा सर्वनाश झाला तर परमेश्वराच्या सर्व ह्या सृष्टीचा सर्वनाश होऊन व्यर्थ होईल. म्हणून ही वेळ आलेली आहे. आणि ह्या बहारीच्या वेळेत तुम्ही अनेक लोक पार होता, पण तरीसुद्धा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती समजून ठेवली पाहिजे की आम्हाला जर ही विशेष देणगी मिळालेली आहे